श्री स्वामी समर्थ. उद्या वरुधिनी एकादशी सोमवार. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. कोणताही शत्रू त्रास, पितृदोष, दारिद्र्य संपेल. फक्त एका दिवसात इच्छापूर्ती होईल. नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि भावांनो. उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. कारण उद्याचा दिवस हा साधासुद्धा दिवस नाही. उद्या आहे वरुधिनी एकादशी आणि त्यातच सोन्यावर पिवळं म्हणजे या दिवशी आलेला सोमवार. विष्णू आणि शिव म्हणजेच सृष्टीचे पालनहार आणि संहारक या दोघांचाही आशीर्वाद एकाच वेळी मिळण्याचा हा दुर्मिळ राजयोग कित्येक दशकांनंतर जुळून आलेला आहे. मी जाणते आज तुम्ही खूप कष्ट करताय, कुटुंबासाठी रात्रंदिवस झटताय, पण तरीही मुलांची प्रगती कुठेतरी खुंटली आहे का? पतीच्या कामात सारखे अडथळे येत आहेत का? घरात पैसा येतो पण टिकत नाही की सतत कोणाचं न कोणाचं आजारपण मागे लागलाय? तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, तर हा व्हिडिओ आज तुमच्या समोर येणं हा योगायोग नसून नियतीने पाठवलेला एक संकेत आहे. आज मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे ज्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. फक्त उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात ती एक वस्तू टाका आणि मग पहा 24 तासात तुमच्या घरातील नकारात्मकता कशी पळून जाते. तुमची कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या उपायाची एक छोटीशी चूक तुम्हाला फळापासून वंचित ठेवू शकते. पुढे जाण्यापूर्वी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमच्या या एका कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ही माहिती तुमच्या जवळच्या 5 व्यक्तींना नक्की शेअर करा, कारण दुसऱ्याचं भलं केल्याशिवाय आपलं भलं होत नाही. वरुधिनी एकादशीला कल्याणकारी का म्हणतात यामागे एक खूप मोठी कथा आहे. शास्त्रात असं लिहिलं आहे की ज्याला आयुष्यात सुख, सौभाग्य आणि शेवटी मोक्ष हवा आहे त्याने ही एकादशी चुकूनही सोडू नये. आपण विचार करतो की 10,000 वर्ष तपश्चर्या करणं कोणाला शक्य आहे का? आजच्या काळात तर अजिबात नाही. पण आपल्याला ऋषीमुनींनी ही सोय करून ठेवली आहे. जो लाभ एखाद्या ऋषीला कठोर तपश्चर्येनंतर मिळतो तोच लाभ तुम्हाला उद्याच्या एका दिवसाच्या भक्तीने मिळणार आहे. हे ऐकून अंगावर काटा येतो इतकी ही तिथी बलवान आहे. सोमवार आणि एकादशीचे ते दुर्मिळ योग सांगते, ऐका. पण मंडळी, खरी गंमत पुढे आहे. उद्या फक्त एकादशी नाही, तर उद्या आहे सोमवार. सोमवार हा साक्षात महादेवाचा आणि मनाचा कारक असलेल्या चंद्राचा वार. जेव्हा विष्णूची प्रिय तिथी एकादशी आणि शंकराचा प्रिय वार सोमवार एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडात एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते. या दिवशी पृथ्वीवरील जलतत्व प्रचंड सक्रिय असतं. आपल्या शरीरात 70% पाणी आहे आणि आपल्या घरातील ऊर्जेवरही पाण्याचा मोठा प्रभाव असतो. म्हणूनच उद्याच्या आंघोळीला जे महत्त्व आहे ते इतर कोणत्याही दिवशी नसतं. जर तुम्ही उद्या साध्या पाण्याने आंघोळ केली तर तुम्ही एक खूप मोठी संधी गमावाल. जर तुम्ही त्या पाण्यात ती एक वस्तू टाकली तर तुमच्या नशिबाचं बंद कुलूप उघडायला वेळ लागणार नाही. घरातील कटकटी आणि पितृदोषाचे भयानक सत्य सांगते, ऐका. आता जरा विचार करा, तुमच्या घरात विनाकारण भांडणं होतात का? नवरा बायकोंमध्ये प्रेम असूनही छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. रात्री झोप लागत नाही, भीती वाटते, मुलांची चिडचिड वाढली आहे. हे सगळं सहज नाही आहे. तुम्हाला माहीत आहे का,
तुमच्या घरावर कुणाची तरी वाईट नजर असू शकते किंवा तुमच्या कुंडलीत पितृदोष असू शकतो. हा पितृदोष इतका भयंकर असतो की तो माणसाला राजाचा भिकारी करू शकतो. पितृदोष असला की घरात कितीही पैसा येऊ द्या, तो तुमच्या सुखासाठी वापरला जात नाही. तो पैसा जातो दवाखान्यात, तो जातो कोर्ट कचेरीत किंवा अशा ठिकाणी जिथे तुम्हाला दुःखच मिळतं. मुलांची बुद्धी असूनही त्यांना परीक्षेत यश मिळत नाही. त्यांचं कारणही हाच दोष असतो. 7 पिढ्यांचे दोष धुवून टाकणारा उपाय सांगते, ऐका. आज मी तुम्हाला घाबरवायला नाही तर मार्ग दाखवायला आले आहे. घाबरू नका. उद्याचा हा एक आंघोळीचा उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे दोष धुवून टाकण्याची ताकद ठेवतो. ज्या पितरांच्या त्रासामुळे तुमची प्रगती थांबली आहे तेच पितर उद्या तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ती वस्तू काय आहे? एखादं महागडं रत्न आहे का? एखादी दुर्मिळ जडीबुटी तर नाही. ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण ती कधी वापरायची ते आंघोळीच्या बादलीत टाकायची, हातावर घ्यायची. ती वापरण्याची एक गुप्त पद्धत आहे जी मी तुम्हाला आता सांगणार आहे. जर ही पद्धत चुकली तर उपाय लागू होणार नाही. त्यामुळे पुढची 2 मिनिटे खूप लक्ष देऊन ऐका. माझ्या माता भगिनींनो, हा उपाय सांगण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. तुमच्या एका कमेंटने तुमच्यावर स्वामींची कृपा राहील. ब्रह्ममुहूर्ताचा चमत्कार आणि हातांचा दर्शनाचे रहस्य सांगते. आता ऐका. आता अत्यंत एकाग्रतेने ऐका. इथून पुढे एक शब्द तुमच्या नशिबाचे टाळे उघडू शकतो. उद्या जेव्हा तुम्ही सकाळी डोळे उघडाल तेव्हा जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी 2 तळहात एकमेकांना जोडून आपल्या डोळ्यांसमोर धरा. शास्त्रात म्हटलंय, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ले तू गोविंदम. आपल्या हातांच्या बोटांमध्ये लक्ष्मी आहे, मध्यभागी सरस्वती आणि मूळ भागात साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. उद्या सकाळी सर्वात आधी हे दर्शन घेतल्याने तुमच्या पूर्ण दिवसाची ऊर्जा बदलून जाईल. पण हा तर फक्त पाया आहे. खरा चमत्कार तर आंघोळीच्या वेळी घडणार आहे. तो मुख्य उपाय काळे तीळ आणि कच्च्या दुधाचा अजब संगम. जेव्हा तुम्ही आंघोळीची पाणी घेता तेव्हा त्या बादलीत किंवा टबमध्ये सर्वात आधी काय टाकायचं तर थोडे काळे तीळ आणि फक्त 1 चमचा कच्चे दूध. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, हेच का? तर समजून घ्या. काळे तीळ हे साक्षात भगवान विष्णूच्या घामातून उत्पन्न झालेले आहे असं मानलं जातं. हे तीळ तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांवर, त्या छुप्या शत्रूंवर आणि वर्षानुवर्षे पिच्छा सोडत नसलेल्या पितृदोषावर थेट प्रहार करतात. तर दुसरीकडे उद्या सोमवार असल्याने कच्चे दूध हे चंद्राला शांत करते. जेव्हा आई किंवा पत्नी या पाण्याने आंघोळ करते तेव्हा तिच्या संकल्पनेने मुलांची बुद्धी तल्लख होते आणि पतीच्या कामात येणारे कोर्ट कचेरीचे किंवा ऑफिसमधील वाद क्षणात मिटतात. ओम लिहिण्याचे गुप्ततंत्र सांगते, ऐका. पण थांबा. बादलीत वस्तू टाकल्या म्हणजे काम झालं असं नाही. इथेच खरा सस्पेन्स दडलेला आहे. पाणी अंगावर घेण्यापूर्वी तुम्हाला एक अशी कृती करायची आहे जी खूप कमी लोकांना माहीत आहे. उद्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या पाण्यावर एक मोठा ओम काढा. हे अनामिका बोट थेट आपल्या हृदयाशी जोडलेले असते. ओम काढत असताना डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात तुमची जी काही इच्छा असेल, मग ती मुलांच्या नोकरीबद्दल असो, पतीच्या पदोन्नतीबद्दल असो वा नवीन घराचे स्वप्न असो, ती इच्छा त्या पाण्यात प्रवाहित करा. हे पाणी आता साधं पाणी राहिलं नसून ते एक तीर्थ झालेलं आहे. हे पाणी जेव्हा तुमच्या शरीराला स्पर्श करेल तेव्हा समजून जा की ते तुमच्या शरीरातला
नाही तर तुमच्या नशिबाला स्पर्श करत आहे. तुमच्या शरीरावरील नकारात्मक ऊर्जा त्या पाण्यासोबत वाहून जाताना तुम्हाला स्वतःला जाणवेल. 24 तासात बदलाची खात्री सांगते. हा विधी पूर्ण झाल्यावर जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर याल तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. 24 तासाच्या आत तुम्हाला अशा काही बातम्या मिळतील किंवा घरात असं काही घडेल ज्याने तुम्हाला पटेल की स्वामींनी तुमची हाक ऐकली आहे. ज्या बहिणींना वाटतंय की त्यांचं नशीब थीट आहे त्यांनी हा प्रयोग उद्या न विसरता करायचा आहे. पण हा उपाय करण्यापूर्वी तुमचं मन स्वच्छ ठेवा. घरातील नकारात्मकता आणि शत्रुबाधा. माझ्या माता भगिनींनो, अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की सगळं नीट सुरू असताना अचानक घरात भांडणं का सुरू होतात? विनाकारण एकमेकांवर चिडचिड का होतं? घरात पाऊल ठेवताच मन अस्वस्थ होणं किंवा रात्री दचकून जागं येणं हे कशाचं लक्षण आहे? कदाचित कोणाची वाईट नजर तुमच्या सुखी संसाराला लागली असू शकते किंवा कोणीतरी मत्सरापोटी तुमच्या प्रगतीत बाधा आणण्याचा प्रयत्न करत असू शकतं. शत्रू म्हणजे फक्त बाहेरचा माणूस नाही तर आपल्या घरातील वाढलेली नकारात्मक ऊर्जा हाच सर्वात मोठा शत्रू असतो. पण काळजी करू नका. उद्या दुपारी 12च्या आत हा छोटासा पण प्रचंड शक्तिशाली उपाय तुमच्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार करेल. हळदीच्या पाण्याचा तो चमत्कारिक उपाय सांगते, ऐका. तुम्हाला काय करायचं आहे? अत्यंत साधी गोष्ट पण त्याचे परिणाम थक्क करणारे आहे. एक शुद्ध तांब्याचा कलशात पाणी घ्या. तांबे हे मंगल ग्रहाचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यात फक्त एक चिमूटभर हळद टाका. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि ती कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला शक्तीला घरात येण्यापासून रोखते. आता हे पाणी घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी जा. उजव्या हाताच्या बोटांनी किंवा तुळशीच्या पानाने हे पाणी दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आणि उंबरठ्यावर शिंपडा. हे करताना मनातल्या मनात किंवा स्पष्ट आवाजात गंग गणपतये नमःचा जप करा. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणताना पाणी शिंपडता तेव्हा घरातील गरिबी, इडापिडा आणि बाहेरून आलेली वाईट नजर त्या क्षणी नष्ट होते. तुमचा उंबरठा हा तुमच्या घराचा आरसा आहे. तो उद्या या पवित्र पाण्याने शुद्ध करायचा. स्त्रियांसाठी गुपित मंत्र शांततेची शक्ती सांगते, ऐका. आता माझ्या मातांनो, एक गोष्ट अत्यंत मनावर घ्या. उद्याच्या दिवशी घरात कोणाशीही, अगदी मुलांशी किंवा पतीशी सुद्धा मोठ्या आवाजात बोलू नका. तुम्ही म्हणाल, ताई असं कसं शक्य आहे? पण लक्षात ठेवा, उद्याचा दिवस हा संयमाचा आणि सिद्धीचा आहे. शास्त्र सांगतं, ज्या घरात स्त्री शांत राहते तिथे कर्कश आवाज नसतो. तिथेच माता लक्ष्मी स्थिर होते. तुमची शांतता ही तुमच्या सर्वात मोठी शक्ती आहे. उद्या तुम्ही जितकं शांत राहून मनोमन स्वामींचे स्मरण कराल तितकी घरातील सकारात्मकता वाढेल. हा प्रयोग उद्या करून पहा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या शब्दात एक वेगळीच जबर आणि गोडवा आलेला आहे. आता वळूया आपल्या काळजीच्या तुकड्याकडे, म्हणजेच आपल्या मुलांकडे. मुलांची प्रगती व्हावी आणि त्यांनी परीक्षेत यश मिळावं असं प्रत्येक आईला वाटतं. उद्या एकादशी, त्यामुळे तुळशीची पान तोडू नका. आधीच तोडून ठेवलेलं असेल तर चालेल किंवा खाली पडलेलं पान वापरा. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा पुस्तकात एक तुळशीचे पान ठेवा. तुळशीला वृंदा म्हणतात आणि ती बुद्धीची देवता आहे. हे पान तिथे ठेवताना मुलांच्या कपाळावर हात ठेवून फक्त एकदा म्हणा, स्वामी याला सद्बुद्धी द्या. तुम्ही पाहाल उद्यापासून त्यांच्या अभ्यासातील एकाग्रता आणि त्यांच्या वागण्यातला समजूतदारपणा विलक्षण पद्धतीने वाढलेला असेल. पुढील शेवटच्या भागाकडे वळण्यापूर्वी मैत्रिणींनो, हे उपाय साधे वाटत असले तरी त्यांचे फळ अफाट आहे. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये हो
माझा विश्वास आहे असं नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना पाठवून त्यांनाही या संकटातून बाहेर काढा. तर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही संधी सोडू नका. उद्या वरुदिनी एकादशीला हा आंघोळीचा उपाय नक्की करा आणि आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस आणा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा एकदा आठवण करून देते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्याचं फळ मिळेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण उद्या मी तुमच्यासाठी धनप्राप्तीचा अजून एक खास व्हिडिओ घेऊन येणार आहे. भगवान विष्णू आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.